नमस्कार, ज्वालादीप न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत। अतिवृष्टीमुळे शहरातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत। शेतकऱ्यांची अवस्था ही दयनीय झाली आहे। अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफी करा अशा आशयाचा ठराव राडेगाव गाविकांच्या सर्वसाधारण आम सभेमध्ये घेण्यात आला आहे। असा ठराव घेणारी राडेगाव गाविका ही जिल्ह्यातील पहिली गाविका ठरली आहे। संस्थेच्या परिसरामध्ये राडेगाव गाविकांची वार्षिक सर्वसाधारण आम सभा संपन्न झाली। सभेच्या अध्यक्षस्थानी गाविकांचे अध्यक्ष सचिन हुरकुंडे हे होते। यावेळी विविध ठराव घेण्यात आले आणि त्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा, कर्जमाफीतून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना वगळू नये अशा आशयाचा ठराव सर्व शेतकऱ्यांच्या संमतीने वार्षिक सर्वसाधारण आम सभेमध्ये घेण्यात आला। याशिवाय शासनाने जुनी पीक विमा योजना लागू करावी, शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा द्यावा व नुकसानीचे वगळलेले जुने क्लस्टर जसेच्या तसे लावावे। कृषी समृद्धी योजना तात्काळ सुरू करावी। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 50,000 रुपये अनुदान द्यावे। तसेच शासनाने सीसीआय तसेच नाफेडची तात्काळ खरेदी सुरू करावी व हमी भावामध्ये शेतकऱ्यांचा कापूस व सोयाबीन खरेदी करावा। राडेगाव शहर नगरपंचायत मध्ये येत असल्याने शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागते आहे। ग्रामीण भागासाठी ज्या शासकीय योजना लागू आहेत त्या योजना राडेगाव शहरासाठी सुद्धा लागू कराव्या आणि ज्यामध्ये विहिरी, स्प्रिंकल, सबसिडी फवारणी पंप, पाईप, मोटर पंप, ताडपत्री या राडेगाव शहरातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा। पांदन रस्ते अतिक्रमण मुक्त करून पांदन रस्त्याचे खडीकरण करावे आदी ठराव यावेळी घेण्यात आले। सर्व शेतकऱ्यांनी एकमताने या ठरावांना मान्यता दिली आणि यावेळी संस्थेचे शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपाध्यक्ष राजेश काळे, संचालक जानराव गिरी, कृष्णराव राऊळकर, विनायक नगराडे, तातेश्वर पीसे, अशोक पिंपरे, गजानन पाल, विनोद नरड, नितीन महाजन, प्रभाकर राऊत, विभा गांधी, पुष्पा डाखोरे, प्रकाश मेहता, सचिव प्रदीप सोयाब, सहसचिव अजय भावे, कर्मचारी शंकर पिंपरे, चैतन्य पिंपरे, राहुल पदसारे हेही उपस्थित होते। ज्वालादीप न्यूज साठी नरेश राऊत, यवतमाळ।